मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती, क्या बात है. सार घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. इथे जेवढे पालक बसले आपल्या पोरांना म्युझिक थांबल्यावर जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. टाळ्या वाजवल्या जोरदार. सुभेदार पण शोभतायत बरं का. गणपती बाप्पा. भवानी बसली ओठी कळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. मुक्ताई अशी असते. मुक्ताई अशी असते. कुटुंब आपण पाहतोय. आजी आजोबा मुलगा सूद आणि त्यांची पुढची पिढी, 3 पिढ्या व्यासपीठावरती टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. रेणुका देवीचा एक विराईचा, या आदिमयेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. रेणुका देवीचा
वा, जोरदार टाळ्या. नगारात वन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा सर्व दिशी मंगळ जळवितो रात्रंदिल संभळ खुलवितो दुटी दीपकळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी क्या बात आहे, परफेक्ट लँडिंग झालं त्याचं. घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो भवानी 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 बसली ओठी कळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी सान थोर नेणतो ना आम्ही दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो कावली मुळमाळेची मोळी आम्ही अंबेचे गोंधळी म्युझिक थांबवा. इकडे गोंधळी इकडे नाही का सेंटरला? 2 मिनिटं म्युझिक थांबवा. इथं असले सर्वजण एक फार महत्वाचा मेसेज द्यायचा आहे. लाठीकाठी चालू बरं. आपल्या पोरींना इंग्लिश मिडियम मराठी मिडियम जे हवं ते शिक्षण द्या. लाठीकाठी शिकवा. गळ्यात मंगळसूत्र आहे, हातामध्ये बांगड्या आहेत. स्वतःला कमजोर समजू नका. पायात चप्पल एक काढायची ताकद ठेवा. चुकीचं होणार नाही कधीच आपल्या बाबतीत. या सगळ्यांसाठी आणि कॅम्ब्रिज विद्यालय आपण फक्त शिक्षण देत नाही तर आपण शाश्वत शिक्षण देतो. एकदा जोरदार टाळ्या सर्व परिवारासाठी वाजवत. थँक्यू सो मच. धन्यवाद राम सर. मी विनंती करतो आपण सर्वजण असं नसतं व्हायचं. आणि शेतकरी तुमची स्टाईलच खतरनाक होती यांच्यासाठी, म्हणजे सर्वच भारी आहेत. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी वाजूयात. थँक्यू सो मच. खूप छान. थँक्यू. विनंती करतो आपण. आणि यानंतर मी विनंती करतो आदरणीय अवधूत सर, आदरणीय दिग्पालदा, आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आपल्याला पुरस्कार देताना आम्हाला फार अत्यानंद होईल. तेजसदादा आणि नेहा दिदी, आपणही स्टेजवरती या. आज बालकांसमोर पालकांचं हे गॅदरिंग रंगत आहे आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा या जगभराला, त्यासाठी जे व्यक्तिमत्व काम करत आहे, टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार आदरणीय दिग्पाल लांजेकर सरांसाठी. बघा, आवर्जून या आमच्या कलाकारांनी जे काही सादर केलं त्यामुळे त्यांनी पायातली पादत्राणे सुद्धा खाली काढून ठेवली. मला वाटतं आपला केलं ॲक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे, त्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. या ठिकाणी सुप्रसिद्ध पार्श्वगायक अवधूतजी गांधी यांना पुरस्कृत केलं जात आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. शीतल मॅम, यानंतर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टाळ्या वाजवल्या जोरदार. यानंतर पुढील सन्मान फत्तेशिकंद, शेर शिवराज, सुभेदार अशा अनेक चित्रपटांची इतिहासाला आपल्यापर्यंत पोहोचवण्याची तळमळ ज्या व्यक्तिमत्वात आहे आणि छत्रपती शिवाजीचे विचार हे पुढच्या पिढीला पोचावे यासाठी ज्यांची तळमळ आहे अशा आदरणीय सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सर, टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. रामसरांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी पुरस्कृत केलं जात आहे. शीतल मॅम, विनंती करतो आपण त्यांना हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि दिग्पाल सर, ही या पुरस्काराची सुद्धा पहिली वेळ आहे आणि मला वाटतं पहिली वेळ कायम लक्षात राहत असते, त्यामुळे आम्हालाही ही भेट आयुष्यभरासाठी लक्षात राहील यातील मात्र शंका नाही. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. शीतल मॅम, आपणही पुढे या. जोरदार टाळ्या वाजवून आपण टाळ्या वाजवूया जोरदार. त्याचप्रमाणे या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित आगामी चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटामध्ये माऊलींची भूमिका करणारे तेजस सर, आपलाही सन्मान होतोय. मी राम सर विनंती करतो आपण तेजसजींचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करूया. तेजस सर, प्लीज टाळ्या वाजवूया जोरदार. आणि या चित्रपटात आदिशक्ती मुक्ताईची भूमिका करणाऱ्या नेहा
नेहाजींचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया. येस, थँक्यू सो मच, धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजूया आपण. यस, चलो. यानंतर चला पुढचा फॅशन शो अदर स्टेट. चला पटकन, वेळ कमी आहे, काम फार राहिले. नेहाजींचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया. येस, थँक्यू सो मच, धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजूया आपण. यस, चलो. यानंतर चला पुढचा फॅशन शो अदर स्टेट. चला पटकन, वेळ कमी आहे, काम फार राहिले. जोरदार टाळ्या. रामराज धोती. दयाबेन. गुजराती फॅमिली. केरला.
सगळी फॅमिली आपली. क्या आवाज आहे, एकदम मोठ्याने आवाज देऊयात. भारत माता की. वा. येस, थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी. आणि बघा, हे सर्व पाहताना आवर्जून आठवतं की भिन्न भाषा, भिन्न राज्य, वेगवेगळा वेश आहे आणि संस्कृतीनं नटलेला भारत माझा देश आहे. थँक्यू सर. ईश्वराने घडवलेली दोन सुंदर रूपे म्हणजे पुरुष आणि स्त्री. रूढ अर्थाने पुरुष म्हणजे सामर्थ्य, शक्ती, बल, सर्वंकष शक्तिमान, आणि स्त्री म्हणजे अबला, दुर्बल, परावलंबी अशी कल्पना. ते कसे हे आपण या प्रस्तुतीकरणाच्या माध्यमातून पाहूया आणि समजून घेऊया की खरंच सर्वशक्तिमान कोण आहे ते. स्टार्ट. शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी पुत्र जन्माला घालून छत्रपती राजा बनवणारा आणि शूरवीर छाव्याच्या मायेचे पारंगुण घालत स्वराज्य रक्षक बनवणाऱ्या स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेबांना प्रणाम. भारताच्या पहिल्या महिला IPS माननीय किरणजी बेदी. स्त्री शिकल्याशिवाय तिची गुलामगिरीतून मुक्तता नाही ही विचारधारा घेऊन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्री आऊंना आमचे शतशः नमन. रंगदेवता, नाट्यदेवता हे तर खरे नारीचेच रूप आणि नाट्यदेवताला विनम्र अभिवादन. जीवन देणारा ईश्वर आहे, तर या जन्माला आलेल्या देहाला नवजीवन देणारे डॉक्टर हे तर खरे ईश्वराचे रूपच. ज्ञानदानाचे उदात्त आणि महान कार्य करण्याचे हे देखील नारी शक्तीचे एक रूपच आहे. सर्व शिक्षकांना प्रणाम. परंपरा आणि आधुनिकता याचा सुयोग्य संगम या आधुनिक मॉडर्न स्त्रीच्या रूपात होत असतोच. ज्ञानदानाच्या कार्याबरोबर योग्य तो न्याय देण्याचे कार्य हे ईश्वरीय कार्य देखील सक्षमपणे करीत आहेत. म्हणतात ना, पंचामुखी परमेश्वर. मेरी आवाज ही पहचान है गर याद हो. लता मंगेशकरजी. महिला खेळाडूंसाठी आदर्श असे प्रेरणास्थान स्टार महिला क्रिकेटपटू मिताली राज. सर्वाधिक काळ प्रवास करणारी, अंतराळात सर्वाधिक काळ प्रवास करणारी महिला अंतराळवीर असा विश्वविक्रम करणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स. आणि ज्या देशात आपण जन्माला आलो ती भारतभूमी म्हणजेच आपली मातृभूमी. भारत माता. देशाला मातेचा दर्जा देणारे जगातील एकमेव देश भारत. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. वंदे वंदे भारत माता की. देशाला नवजीवन देणाऱ्या या सर्व महिलांना कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. आनंद होतोय की या सर्व आमच्या टीचर्स आहेत. एकदा जोरदार टाळ्या. वा. आणि याच्यावर बघा, राकेश शर्मा जेव्हा अंतराळात गेले आणि आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला गेला की अरे बाहेर गेल्यावरती देश कसा दिसतोय किंवा
त्यानं अगदी एका शब्द उत्तर दिलं की सारे जहां से अच्छा हिंदू सदा हमारा, आणि तो आपण पाहिलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण शुभेच्छा देऊयात. यानंतर वेस्टर्न सोलो वुमन फॅशन शो. Elimination. Check. चला धन्यवाद. म्युझिक थांबवा. त्यांनी 2 रुपये कमी दिले वर्गणीमध्ये, काय करायचं? अरे मी काय बोलतोय इकडे लक्षात घे ना. सर्व गोंधळ मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की जयंती निमित्त सर्वांनी सहकार्य करावे. अरे होय मोयर. अरे ठेवले आले तिथं केला सत्यानाश. घ्यायचं लागेल नाही कुठं. साहेबांचं डीजे कुठे डीजे. स्वप्न आहे तसारी तुझी झोपही येईना. स्वप्न आहे तसारी तुझी झोपही येईना. मनातून माझ्या तू ग काही केल्या जाईना. घरा पुढं आलो दारा पुढं आलो घरा पुढं आलो दारा पुढं आलो. आता होऊ दे धिंगाणा 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 धिंगाणा. आता होऊ दे धिंगाणा 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 धिंगाणा. आता होऊ दे धिंगाणा. Hello.
काय चाललंय इकडं? कोण आहे ती? नागिन? कोण आहे ती? तुम्ही सर्व कॉलेजची मुलं वाटतात मला. हो. आणि तू कशाला आलाय बाळ इथे? डे सेलिब्रेट करायला आलोय. कपाळ माझं, डे सेलिब्रेट करायला आलं म्हणतोय. आणि तू बाळ? मी डीजे वर नाचायला आलोय. वा, हा डीजे वर नाचायला आलाय. तुला डीजेचा आवाज ऐकायचा आहे का? हो हो. जरा जवळ ये. कसा वाटला? थांबा तुम्ही इथं थांबा, मी माझ्या आई बाबांनाच बोलून आणतो. बोलू नये, मला त्यांनाच भेटायचंय. डीजे वर नागिन करतायत काय त्यांची कंबर. कोण आहे? हे बघा, हे बाबा ह्यांनीच मारलं मला, हेच आहे. या कसं मारलं? विचारताय आता कसं मारलं सांगायचं? चला या जरा जवळ या. हे असं मारलं. हो, असं कसं मारू शकता तुम्ही माझ्या बाबांना? गुरुजी तुम्ही? हो मीच. तू ज्यावेळेस आतमध्ये येत होता ना, मी तुला त्याच वेळेस ओळखला. आत्ताही तसाच आणि मुलंही तशीच. चला तुम्हाला ही शिक्षा मिळायलाच पाहिजे. जा तिथे अंगठे धरा. अरे माझे कुठं धरतो, स्वतःचे धर. बघितलं ना ह्यांना कसं शिकवलं असेल मी, आत्ताही तसंच. वा, तुम्ही मुलांना उभे राहा, नाहीतर मलाच पनिशमेंट मिळायची. कॉर्पोरल पनिशमेंटच्या नावाखाली आजच्या मुलांना आम्ही कुठली शिक्षा देऊ शकत नाही. तर तुम्हाला शिक्षा दिली. हो 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 हो. ओळखलात का गुरुजी मला? हो, चेहरा तर ओळखीचा वाटतोय. मी तुमचा विद्यार्थी. अरे वा, नेता झालास, खूप छान. पण तू ह्या घोळक्यात काय करतोय? आणि तेही मुलांना दिशा दाखवण्यापेक्षा त्यांची दशा करून ठेवली आहे. हे मला तुझ्याकडनं अपेक्षित नव्हतं. नेता झाला तरी काय झालं, शिक्षाही मिळालीच पाहिजे. जा तू पण अंगठे धर. चल हो, चल. चूक झाली, प्रायश्चित्त करायलाच पाहिजे. चला प्रायश्चित्त करायलाच पाहिजे म्हणा. बघा, नेता असो किंवा अभिनेता, गुरुजी समोर सर्व सारखे उभे राहा तुम्ही. हा, कंबर मोडली, तुम्ही देशाची कंबर मोडताय, त्याचं काय नाही. लक्षात घ्या, आजच्या ह्या जगात अशा पद्धतीने जयंती साजरं करणं म्हणजे आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि तुम्ही या नवीन मुलांना अशा प्रकारासाठी तुम्ही पुढाकार देताय, हे चुकीचं आहे. आजपासून मी पुन्हा एकदा तुम्हाला तर शिकवलं, पण काही त्याचा फायदा झाला नाही. आज मी ह्या मुलांना परत आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आपण बघूया वारसा संस्कृतीचा. चला तर मग, चला मुलांनो. हेलो हेलो. सिंहासन हिल उठे, राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी, बूढ़े भारत में आई फिर से नई जवानी थी. गुमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी कोकर ने सबने मन में ठानी थी. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी. धरती माँ के हित में अधीन होकर अपने बेटे को पीठ पर बांधकर अंग्रेजों के खिलाफ युद्ध का ऐलान किया और नारा दिया, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. इसी भारत की महान सुपुत्री रणमर्दानी रानी लक्ष्मीबाई की वीर गाथा का रोमहर्षक प्रदर्शन आपके सामने. मैं लक्ष्मीबाई प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूँगी. भाग भाग रे भाग फिरंगी, झांसी की रानी आई है. भाल तिलक और हाथ खड़क, दुर्गा है काली माई है. भाग फिरंगी भाग भाग रे भाग. अश्व चढ़ी प्रचंड विकट ये मनु है लक्ष्मी बाई है. शोले बरसेंगे अब तुझ पर, तेरी शामत आई है. हम लड़ेंगे ताकि आने वाली पीढ़ियां अपनी आजादी का उत्सव मनाए. हम लड़ेंगे और छत्रपति शिवाजी महाराज
साम्राज्य के स्वराज के सपने को पुनः जीवित करें। मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए। भारत एक सोने की चिड़िया 500 साल पहले मुगलों की नजर इस सुनहरी चिड़िया पर पड़ी और इस वैभवशाली भूमि को अपने कब्जे में लेने की कोशिश की, लेकिन राजपूताना और चित्तौड़ के परम प्रतापी महाराणा प्रताप जी ने मुगलों के आक्रमण को ध्वस्त कर अपनी मातृभूमि की रक्षा की। मुगल शासक अकबर के साथ हुई इस लड़ाई में राजपाट चला गया, जंगलों में रहे लेकिन अपनी मातृभूमि की रक्षा के लिए आखिरी सांस तक लड़े। इसी भारत के महान सपूत और महान शासक की वीर गाथा। हर हर महादेव। मुगलिया तोपों ने राजपूती सेना पर गोले बरसाने शुरू कर दिए और देखते ही देखते रण की दशा बदल गई। हर हर महादेव की गूंज के साथ राजपूत वीर मातृभूमि पर बलिदान होने लगे। क्षण भर के लिए विजय दे दी अकबर के दारुण दूतों को, माता ने अंचल बिछा दिया सोने के लिए सपूतों को। कहते हैं उस दिन तोपें छातियों को नहीं, क्षत्रियों की छातियां तोपों को ढूंढ रही थी। मेवाड़ के वीर हट पे अड़ गए थे। वो देखना चाहते थे कि अकबर की तोपों में गोले ज्यादा हैं या मेवाड़ में राजपूतों की छातियां। वो जानते थे कि तोपों के मुंह बंद करने का एक ही रास्ता है, अपने आप को तोपों के दानों में झोंक दो। ये बलिदान किसी के लिए अद्भुत घटना होगी, राजपूतों के लिए खेल तमाशा। जय 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 जिसकी जय का प्रताप है। कोई ना भूमि पर तेरी इस माटी पर कदम भी रख ना सके। तू सांगा है रंग जो जागा है, कभी जो बुझ ना सके। एक प्रताप को शत्रु डरे डरे चले, तलवार जो शत्रु करे मरे। जीवन समर्पण है देश को दे चला, चेतन सवारी है अशोक की जो मिट जाऊंगा भूमि मुक्ति करवाऊंगा, देशभक्ति दिलाऊंगा, महाराणा कहलाऊंगा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। महाराष्ट्र शक्तीची व भक्तीची भूमी, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। परकीय आक्रमणाविरुद्ध महाराणा प्रतापांनी लढ्याची सुरुवात करून एक ज्वाला निर्माण केली आणि पुढे
त्याच सिसोदिया वंशात जन्माला येऊन हे हिंदवी स्वराज व्हावे ही तो श्रींची इच्छा. ही शपथ घेत मुघल सत्ता संपवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत, प्रेरणादायी आणि रोमांचकारी इतिहास ह्या येणाऱ्या पिढ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणार आहे आणि असेल. जय भवानी, जय शिवाजी. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार, लागना पार. अरे लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा बघा, युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली. महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत राजांनी काढली. पंताची जुबान राजांनी काढली. सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभेनं शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगवान त्यास नाही जाण. शिवाजी राजाची करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 जी. करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 जी. करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शानदार शामियाना उभारीला होता. हो भेटीसाठी चाण उभारीला, भेटीदार शामियानाला, भेटीसाठी चाण उभारीला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा हा शामियानात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंद त्याच्या संगतीला, सय्यद बंद त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आणि मग खान आपल्या राजाला बघून, आपल्या शिवबाला बघून म्हणतो कसा?
खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजर ती गहरी, जिरा जिरा जी 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 जिरा जी 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 जी. पण आपला राजा पण काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, चाल चित्ताची सावध बारी, जिरा जिरा जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मग खानाने राजाला आलिंगन दिलं, आणि दगा केला. खान दाभिमानी माण्याला, कटरीचा वार त्याने केला, खरखरचा आवाज आला, चिलकत होत अंगाला, खानाचा वर फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला, वाघनकाचा मारा केला, टर्रा पाडला पोटाला, तळ केला खानाचा कोथळा, बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी 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 जी. हो प्रतापगडचे युद्ध झाले, मराठी शाही जमानला ठाण हो, जी 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 जी, मराठी शाही जमानला ठाण हो, जी 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 जी, मराठी शाही जमानला ठाण हो, जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू व्हेरी मच. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या मात्र निघाल्या नाही. अत्यंत विविधता असणाऱ्या या देशात निराशेचा अंधार पसरलेला होता. आणि याच समयास दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करत संपूर्ण हिंदुस्थानाला आपल्या अलौकिक बुद्धीने आणि ज्ञानाने प्रकाशित करत सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी 14 एप्रिल 1891 रोजी एका महामानवाचा उदय झाला. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि त्याच्यापुढे सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे राज्यघटना निर्मितीचं. पण ही इतकी सोपी प्रक्रिया होती का? नाही, नक्कीच नाही. पण माझ्यासाठी मात्र ती नक्कीच सोपी प्रक्रिया होती. कारण माझ्यासमोर आदर्श होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई आणि इतर अनेक राष्ट्रपुरुषांचा. आणि म्हणूनच आम्हाला राज्यघटना बनवणे इतकं अवघड वाटलं नाही. आणि या सर्व महान पुरुषांची जी काही नीती आहे ती नीतीच आम्ही या राज्यघटनेमध्ये अंमलात आणली. आणि म्हणूनच भारत आणि भारताची राज्यघटना ही जगातली सगळ्यात मोठी, लिखित, आदर्श आणि सर्वगुण संपन्न अशी राज्यघटना निर्माण झाली. आणि जाताना तुम्हाला मला एक सांगायचं आहे की या राष्ट्रपुरुषांचा जर आदर्श तुम्हाला घ्यायचा असेल, त्यांच्या एवढं महान बनायचं असेल तर एक कार्य करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जय हिंद. म्युझिक. मराठमोळी
शक्ती अजून सळसळणारी मनात आमुच्या स्वत्वाची रणभैरवी तुमणारी मर्दानी पाण्याची अजूनी बिजली चमचमणारी अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कमी काय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय मराठमोळ्या माती मधुनी थऱ्यात खळखळणारी बघितलं मुलांनो, आपल्या थोर महात्म्यांचं असं थोर कार्य हाच आहे आपला संस्कृतीचा वारसा आणि ते तुम्हाला कळलं असेल आता. होय गुरुजी, आमची आम्हाला चूक कळाली. चला तर चुकीचं प्राश्चित करूया, वंदन करूया. महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कमी काय जय भवानी जय शिवराय. चला तर मग आपण या सर्व महात्म्यांचं जल्लोषात जयंती साजरे करूया आणि तेही आपल्या मराठमोळ्या पद्धतीने. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. जय भवानी जय शिवराय जय शिवाजी जय. गाणं गा. मराठमोळ्या माती मधुनी थऱ्यात खळखळणारी नसा नसामध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी मनात आमुच्या स्वतू सर्वांनी उभे राहून जल्लोषात शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया आनंदा बद्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आनंदा बद्वारी आरती गाया. आपल्या मराठी आणि आपल्या देशभक्तीने ओतप्रोत असा हा सोहळा आपल्या संस्कृतीचा वारसा. नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत आवडते बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊन संत जाणता राजा तू योगी श्रीमंत. जय देव एकदम मोठ्या चला सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय. आपण या ठिकाणी मानवंदना देणार आहोत. पायातल्या चपला बोट काढायच्या आहेत. आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे. थोडासा आवाज द्या फक्त या माईकला. ते बंद करा, म्युझिक बंद करा, अस्तगरम म्युझिक बंद करा. अस्तगरम अस्तगरम. खाली बसा. वज्रसुडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की महाराज. गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती
अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की ज्ञान गोविंद ज्ञान पंडित सर्जा धर्मवीर छत्रपती शंभू महाराज की जय। ओम नमो पार्वती पते हर हर महादेव हर 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 हर. धन्यवाद. जोरदार टाळ्या अजून कार्यक्रमाला शुभेच्छा देऊयात. आणि यानंतर अर्थातच सर प्लीज एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. 2 मिनिटांसाठी बसून घ्या. झालं आता आपण शेवटाकडेच वळतोय. उत्तरार्ध आहे कार्यक्रमाचा. पण खूप छान मजा आली. अवधूत सर प्रथमतः मनपूर्वक स्वागत. इक्बाल सर आपणही पुढे या. ऑक्स 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 पिन द्या. सगळ्यांना रामकृष्ण हरी आणि जय शिवराय. सर्वप्रथम मी केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि सगळ्यात महत्त्वाचे धन्यवाद राम सरांना की त्यांनी इतक्या छान सोहळ्याला आम्हाला आमंत्रित केलं. आपल्या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती नुसतीच जपत नाही आहात तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देत आहात. त्यासाठी तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी दंडवत प्रणाम. आणि हे संस्कार तुम्ही आपल्या पाल्यांवरती रुजवत आहात. ज्या उत्साहाने तुम्ही इथं सर्व कला सादर केलीत त्यासाठी तुम्हा सगळ्यांना हॅट्स ऑफ आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली महाराष्ट्राची संत परंपरा हे होते म्हणून आपला महाराष्ट्र आहे. आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्पाल सरांनी संकल्प केला शिवराज अष्टकाचा. आणि 5 चित्रपुष्प छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण झाली. आणि हे करत असतानाच आपली महाराष्ट्राची संत परंपरा पण पोहोचली पाहिजे म्हणून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट येत्या 18 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आपल्या सर्व मायबापांच्या चरणी प्रार्थना करतो की आपण सर्व सहकुटुंब सहपरिवार आजी आजोबांना नातवांना सगळ्यांना घेऊन चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट पाहायला नक्की जा. आपला इतिहास म्हणून आपली परंपरा म्हणून हा नक्की पहा चित्रपट. या चित्रपटातला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला गोंधळ त्याचं एक चरण आपल्यासमोर सादर करतो. आणि जर वेळ असेल नाहीये बरं असो मला तुम्ही पुन्हा बोलवा मी पुन्हा येईन आणि तेव्हा महाराजांची गाणी सादर करेन. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. सर एकच मिनिट. कहते हैं उस दिन तोपें छातियों को नहीं क्षत्रियों की छातियां तोपों को ढूंढ रही थी. मेवाड़ के वीर हट पे अड़ गए थे. वो देखना चाहते थे कि अकबर की तोपों में गोले ज्यादा हैं या मेवाड़ में राजपूतों की छातियां. वो जानते थे कि तोपों के मुंह बंद करने का एक ही रास्ता है अपने आप को तोपों के दानों में झोंक दो. ये बलिदान किसी के लिए अद्भुत घटना होगी राजपूतों के लिए खेल तमाशा. जो जागा है खाती जो बुझा सके एक प्रताप को शत्रु डरे डरे चले तलवार जो शत्रु परे मरे जीवन समर्पण है देश को दे चला चेतन सवारी है अशोक की जो मिट जाऊंगा भूमि मुक्ति करवाऊंगा देशभक्ति दिलाऊंगा महाराणा कहलाऊंगा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र शक्तीची व भक्तीची भूमी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज.
परकीय आक्रमणाविरुद्ध महाराणा प्रतापांनी लढ्याची सुरुवात करून एक ज्वाला निर्माण केली आणि पुढे त्याच सिसोदिया वंशात जन्माला येऊन हे हिंदवी स्वराज व्हावे ही तो श्रींची इच्छा. ही शपथ घेत मुघल सत्ता संपवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत, प्रेरणादायी आणि रोमांचकारी इतिहास ह्या येणाऱ्या पिढ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणारा आहे आणि असेल. जय भवानी, जय शिवाजी. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. हे लागणा पार, लागणा पार. अरे लागणा पार, लागणा पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, क्यो बसला हाय ना गनीम. येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा बघा, युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली. महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत राजांनी मांडली. पंताची जुबान राजांनी काढली. सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभेनं शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगवान त्याच नाही जाण. शिवाजी राजाची करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्ती जी 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 जी. करील काही कल्पना युक्ती जी 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 जी. करील काही कल्पना युक्ती जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शानदार शामियाना उभारीला होता. हो भेटीसाठी चाण उभारीला. भेटीदार शामियानाला. भेटीसाठी चाण उभारीला. नक्षीदार शामियानाला. आणि अशा हा शामियानात
खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सय्यद बंद त्याच्या संगतीला, सय्यद बंद त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आणि मग खान आपल्या राजाला बघून, आपल्या शिवबाला बघून म्हणतो कसा? खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर ती गजरी. जिरा जिरा जी 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 जिरा जी 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 जी. पण आपला राजा पण काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी. चाल चित्याची सावध भारी. जिरा जिरा जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मग खानाने राजाला आलिंगन दिलं, खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमानी माळ्याला, खान दाभिमानी माळ्याला. कटरीचा वार त्याने केला, कटरीचा वार त्याने केला. खरखरचा आवाज आला, खरखरचा आवाज आला. चिलकत होत अंगाला, चिलकत होत अंगाला. खानाचा वर फुका गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा ढकलला. वाघनकाचा मारा केला, वाघनकाचा मारा केला. टर्रा पाडला पोटाला, टर्रा पाडला पोटाला. तळा केला खानाचा कोथळा बाहेर आला. जी 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 बाहेर आला. जी 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 जी. हो प्रतापगडचे युद्ध झाले. मराठी शाही जमानला थाट हो. जी 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 जी. मराठी शाही जमानला थाट हो. जी 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 जी. मराठी शाही जमानला थाट हो. जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू व्हेरी मच. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या मात्र निघाल्या नाही. अत्यंत विविधता असणाऱ्या या देशात निराशेचा अंधार पसरलेला होता. आणि याच समयास दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करत संपूर्ण हिंदुस्थानाला आपल्या अलौकिक बुद्धीने आणि ज्ञानाने प्रकाशित करत सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी 14 एप्रिल 1891 रोजी एका महामानवाचा उदय झाला. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि त्याच्यापुढे सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे राज्यघटना निर्मितीचं. पण ही इतकी सोपी प्रक्रिया होती का? नाही, नक्कीच नाही. पण माझ्यासाठी मात्र ती नक्कीच सोपी प्रक्रिया होती. कारण माझ्यासमोर आदर्श होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई आणि इतर अनेक राष्ट्रपुरुषांचा. आणि म्हणूनच आम्हाला राज्यघटना बनवणे इतकं अवघड वाटलं नाही. आणि या सर्व महान पुरुषांची जी काही नीती आहे ती नीतीच आम्ही या राज्यघटनेमध्ये अंमलात आणली. आणि म्हणूनच भारत आणि भारताची राज्यघटना ही जगातली सगळ्यात मोठी, लिखित, आदर्श आणि सर्वगुण संपन्न अशी राज्यघटना निर्माण झाली. आणि जाताना तुम्हाला मला एक सांगायचं आहे की या राष्ट्रपुरुषांचा जर आदर्श तुम्हाला घ्यायचा असेल, त्यांच्या एवढं महान बनायचं असेल, तर एक कार्य करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जय हिंद.
म्युझिक. मराठमोळ्या माती मधुनी थऱ्यात खळखळणारी नसा नसा मध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी मनात आमुच्या स्वत्वाची रणभैरवी तुंबणारी मर्दानी पाण्याची अजूनी बिजली चमचमणारी अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कमी काय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय. मराठमोळ्या माती मधुनी थऱ्यात खळखळणारी नसा बघितलं? नसा मध्ये बघितलं मुलांनो, आपल्या थोर महात्म्यांचं असं थोर कार्य हाच आहे आपला संस्कृतीचा वारसा आणि ते तुम्हाला कळलं असेल आता. होय गुरुजी, आमची आम्हाला चूक कळाली. चला तर चुकीचं प्राश्चित करूया, वंदन करूया. महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कमी काय जय भवानी जय शिवराय. चला तर मग आपण या सर्व महात्म्यांचं जल्लोषात जयंती साजरे करूया आणि तेही आपल्या मराठमोळ्या पद्धतीने. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. जय भवानी जय शिवराय. जय शिवाजी, जय. गाणं गा. मराठमोळ्या माती मधुनी थऱ्यात खळखळणारी नसा नसा मध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी मनात आमुच्या स्वत्व. ऑडियन्स लाईट चालू करा, ऑडियन्स लाईट चालू करा. सर्वांनी उभे राहून जल्लोषात शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नर राक्षसांचा करूनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया. आपल्या मराठी आणि आपल्या देशभक्तीने ओतप्रोत असा हा सोहळा आपल्या संस्कृतीचा वारसा. नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत आवडते बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊनी संत जाणता राजा तू योगी श्रीमंत. जय देव जय देव. एकदम मोठ्या चला सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय. आपण या ठिकाणी मानवंदना देणार आहोत. पायातल्या चपला बूट काढायचे आहेत. आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे. थोडासा आवाज द्या फक्त या माईकला. ते बंद करा, म्युझिक बंद करा, अस्तगरम म्युझिक बंद करा. अस्तगरम अस्तगरम. खाली बसा खाली बसा. वज्रसुडालंकृत पुण्य श्लोक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की
महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की ज्ञान गोविंद ज्ञान पंडित सर्जा धर्मवीर छत्रपती शंभू महाराज की जय। ओम नमो पार्वती पते हर हर महादेव हर 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 धन्यवाद. जोरदार टाळ्या अजून कार्यक्रमाला शुभेच्छा देऊयात. आणि यानंतर अर्थातच सर प्लीज एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. 2 मिनिटांसाठी बसून घ्या. झालं आता आपण शेवटाकडेच वळतोय. उत्तरार्ध आहे कार्यक्रमाचा. पण खूप छान मजा आली. अवधूत सर प्रथमतः मनपूर्वक स्वागत. इक्बाल सर आपणही पुढे या. ऑक्स 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 पिन द्या. सगळ्यांना हॅलो रामकृष्ण हरी आणि जय शिवराय. सर्वप्रथम मी केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि सगळ्यात महत्त्वाचे धन्यवाद राम सरांना की त्यांनी इतक्या छान सोहळ्याला आम्हाला आमंत्रित केलं. आपल्या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती नुसतीच जपत नाही आहात तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देत आहात. त्यासाठी तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी दंडवत प्रणाम. आणि हे संस्कार तुम्ही आपल्या पाल्यांवरती रुजवत आहात. ज्या उत्साहाने तुम्ही इथं सर्व कला सादर केलीत त्यासाठी तुम्हा सगळ्यांना हॅट्सऑफ आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली महाराष्ट्राची संत परंपरा हे होते म्हणून आपला महाराष्ट्र आहे. आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्पाल सरांनी संकल्प केला शिवराज अष्टकाचा. आणि 5 चित्रपुष्प छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण झाली. आणि हे करत असतानाच आपली महाराष्ट्राची संत परंपरा पण पोहोचली पाहिजे म्हणून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट येत्या 18 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आपल्या सर्व मायबापांच्या चरणी प्रार्थना करतो की आपण सर्व सहकुटुंब सहपरिवार आजी आजोबांना नातवांना सगळ्यांना घेऊन चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट पाहायला नक्की जा. आपला इतिहास म्हणून आपली परंपरा म्हणून हा नक्की पहा चित्रपट. या चित्रपटातला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला गोंधळ त्याचं एक चरण आपल्यासमोर सादर करतो. आणि जर वेळ असेल नाहीये बरं असो. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा तू सावळे सुंदरी हो करी कृपा तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा तू सावळे सुंदरी हो करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा पंढरपुरी राहिली पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा उजळ कुळदीपा बोध करी सोपा येऊन लवलाही
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. धन्यवाद वा, राम सर, क्या खूप खूप मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ्या अजून आपण या सर्वांना शुभेच्छा देऊयात आणि टाळ्या वाजूया जोरदार. आपणही सहपरिवार सहकुटुंब जाऊन हा चित्रपट प्रेक्षकगृहामध्ये पाहूयात. पुष्पा पाहिलाय, आपलं कल्चर कळायला परिणाम मुक्ताई सुद्धा दाखवा. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूयात. खूप शुभेच्छा आहे. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा आपण या सर्वांचं जरा जोरदार टाळ्या वाजून धन्यवाद आभार मानूयात. आणि अर्थात अवधूत सर, फक्त ते कोरस एक लाईन फक्त मावळ आम्ही फक्त ती सिंगल लाईन प्लीज. मी म्हणूनच म्हणलं झालं सिंगल लाईन. महाराजांचा गजर केल्याशिवाय एकच लाईन तुम्हाला ऐकवतो. एकच लाईन. तर पण मला तुम्ही एक वचन दिलं पाहिजे सगळ्यांनी. हा चित्रपटगृहामध्ये जाऊन बघणार का? 100% बघणार का नाही? बघणार का? येस. ओके. नाही बोलले नाही. बघणार का नाही? येस. हा, आणि चित्रपट बघून फोटो पाठवा आपल्या सगळ्या कुटुंबासहित सगळ्यांसहित. आणि या गाण्याच्या आधी दिग्पाल सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण ज्यांच्या लेखणीतून हे गाणं साकारलं. मावळ आम्ही वादळ आम्ही आर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची आर भ्या कुणाला धावतो र पिरीत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोज र खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत रायाच तुकड तुकड झाले तरी बी कणकणानं झुजतो र हे मेल मन जाग यावी अशी त्याची भासार हा मेल मन जाग यावी अशी त्याची भासार मराठी मातीची त्योच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड गावर शिवबाराज शिवबाराज राजार शिवबाराज 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 राजार शिवबाराज 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 राजार शिवबाराज 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 राजार छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. थँक्यू सो मच. येस प्लीज. चला नेक्स्ट परफॉर्मन्स शेवट आणि पॅकअप. चला पटकन ओव्हर टू यू सर लगेच. येस थँक्यू 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 थँक्यू. रूप हे गोड तुझे ना भरवसा उद्याचा खेळ तुझा प्रेमाचा घेईल जीव हमालाचा थँक्यू सो मच. आणि अशा प्रकारे आपल्या कार्यक्रमाची सांगता झाली अशी घोषित करते. थँक्यू मिस्टर अरुण सुरजसे, मिस्टर दिग्पाल लांजेकर, मिस्टर अवधूत गांधी, मिस्टर प्रदीप निभाडकर, मिस्टर अक्षय मोरे, मिस्टर गौरव भंडारी, नृत्यचंद्रिका संयोगिता, भाऊसाहेब बोहीर आणि तसेच CISचे सर्व पदाधिकारी सर्वांना मनापासून थँक्यू.
CIS पेरेंट्स फोरमचा हा पहिलाच कार्यक्रम छानरित्या पार पाडल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. पेरेंट्स आल्याबद्दल तुमचंही स्वतःसाठी धन्यवाद. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवून जाऊ द्या. मजा आली. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आमच्याही आयुष्यामध्ये एक छान योग आला.